हिवाळ्यात तर हे लाडू ना औषधासारखे काम करतात। आज मी बनवते उडदाचे लाडू। लक्षात ठेवा, उडदाची डाळ ना अजिबात धुवायची नाही, फक्त ना स्वच्छ कापडाने अलगद पुसून घ्यायची। असं केल्याने ना डाळ एकदम कोरडी राहते आणि खमंग भाजते। लाडू ही खूप छान लागतात ती आणि जास्त दिवस टिकतात ती। डाळ ना मंद आचेवर हळूहळू ना भाजून घ्या। रंग बदलला नाही पाहिजे आणि सुगंध आला पाहिजे। डाळ ना थंड झाल्यावर ना मिक्सरच्या भांड्यात टाका आणि बारीक पीठ करून घ्या। परत ना थोडंसं कढईमध्ये तूप टाकायचं आणि बदाम, काजू, पिस्ता, मगज बी, भोपळ्याची बी, सूर्यफुलाची बी ना भाजून घ्या। परत कढईमध्ये ना डाळीचं पीठ टाका आणि थोडं ना तूप टाकून मंद आचेवर एकदम खमंग भाजून घ्या। भाजलं ताटात काढू। परत ना कढईमध्ये थोडं तूप टाकायचं आणि गूळ वितळून घ्यायचं। गुळाचा अजिबात पाक करायचा नाही। डाळीच्या पिठामध्ये ना गुळाचा पाक ओतून घ्या आणि चमच्याने हलवून घ्या। थंड झाला का मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका आणि मिक्सरला फिरून घ्या। ताटामध्ये काढून घ्यायचं। मग त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि मिक्सरला फिरून घ्या। मिश्रणात टाकून घ्यायचं। विलायची पावडर आणि चिमूटभर मीठ टाकायचं आणि राहिलेलं तूप टाकायचं। सगळे मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बनवून घ्यायचे। आणि साहित्याची यादी ना कॅप्शन मध्ये दिले, चेक करा। अशाच पारंपरिक, घरगुती आणि पौष्टिक रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि सेव्ह करा।